jungle. एकीकडे तुम्ही महायुतीसाठी आग्रही आहात, मात्र महायुतीमधील किंवा महाआघाडीमधील सुद्धा बरेचसे माजी नगरसेवक राष्ट्रवादीने आपल्याकडे घेतलेले आहेत. आज पक्ष प्रवेश आहे. काही ठिकाणी तर राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी उमेदवारांनी प्रचार पण सुरू केलेला आहे. तर दोन वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळी होताना दिसतात. मी सुरुवातीलाच काय म्हटलं की गेले महिना 2 महिने सातत्याने येऊन महायुती म्हणूनच सांगली मिरज कुपवाड महानगरच्या लढवली पाहिजे माझा प्रयत्न आहे. आता त्या प्रयत्नाला प्रत्येक वेळेला यश आलंच पाहिजे असं काही आपला आग्रह असण्याचं कारण नाही. आता दिसतंय की यश आलं नाही. राजकारणामध्ये कुठल्या क्षणी काय होईल. आता तुम्ही काय म्हणताय की राष्ट्रवादी वेगळी लढणार. संध्याकाळी बातमी येऊ शकते की राष्ट्रवादी इथे काही मिनिमम जागा मागून बरोबर येणार आहे. होऊ शकतो. त्यामुळे प्रयत्न हाच राहिला. संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका नाही, महानगरपालिका झेडपी नाही, महायुती एकत्र लढणार. जिथे जिथे जमलं तिथे झालं, नाही जमलं. राष्ट्रवादी बरोबर येणार अजून तुम्ही वाट बघणार. त्यांना मी काय म्हटलं, राजकारणात काही होऊ शकतं. संध्याकाळी बातमी येऊ शकते. आता मगाशी तुम्ही सांगितलं की दादा मगाशी सांगितलं अमित शहानी फक्त एकनाथ शिंदेच्या बरोबर युती करा असं सांगितले. तसं राष्ट्रवादीबद्दल काय बोललेलं नाहीत का? बरोबर, तो वाक्य करेक्ट करतो. अमित भाईंनी असं म्हटलं की महायुती म्हणून निवडणुका लढवा, परंतु शिवसेनेबरोबर युती काही करून झाली पाहिजे असा आपला प्रयत्न राहिला पाहिजे, असा आपला आग्रह असला पाहिजे. यात त्यांनी राष्ट्रवादीवर युती करू नका असं सांगितलं नाही. मग अजित पवारांनी वेगळं लढणं हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे काय? मग अजित पवार महापालिकेमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेबरोबर युती केलेली आहे आणि राष्ट्रवादीला बाजूला ठेवलेला आहे. राष्ट्रवादी तिथे स्वतंत्र लढणार आहे. तसंच पिंपरी चिंचवडमध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. ठाण्यामध्ये सुद्धा 2 राष्ट्रवादी एकत्र आले. हा असा प्रकार चालू आहे. हे कितपत योग्य वाटते? कसं आहे की माणसांच्या जगात कुटुंबापासून, व्यापारापासून, शिक्षण संस्थांपासून, कारखान्यापासून माणसं जिवंत असल्यामुळे सगळ्याच गोष्टी चौकटीप्रमाणे होतील त्याची काही गॅरंटी नसते. हे तर पक्ष झाले, एवढे मोठमोठे पक्ष, एवढे मोठमोठे निवडणूक. परंतु घरामध्ये सुद्धा आईवडिलांना वाटते की मुलांनी डॉक्टर व्हावं, मुलाला वाटते की मला इंजिनियर व्हायचं आहे. कधी तो आईवडिलांच्या रेट्यामुळे किंवा कन्व्हिन्समुळे ऐकतो, कधी बगावत करतो. हे जर नात्याच्या कुटुंबामध्ये होतं तर हे तर वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या सवयीचे, वेगळ्या ध्येय धोरणाचे पक्ष असतात. त्या सगळ्यांना एका चाकोरीत आणून बसवू असा दावा माझ्यासारख्याने, देवेंद्रसारख्याने कोणी पुण्यामध्ये दादा तुमची युती असताना हे वेगळं लढणं योग्य वाटतं का? एकीकडे मुंबईमध्ये तुमचा विरोध वेगळा, मात्र बाकीच्या ठिकाणी एकत्र लढताय तुम्ही. म्हणजे हे लोकांना फसवल्यासारखं वाटत नाही. हे जनतेच्या पचनी कसं पडायचं मतदारांच्या? आम्ही प्रामाणिकपणे युती जर केंद्रामध्ये असेल तर NDA, राज्यामध्ये असेल महायुती, तर ती नगरपालिका, एक छोटी नगरपालिका असेल, हातकणंगले, हुपरी इथपर्यंत युती राहिली पाहिजे याच्या आग्रही आहे. पण त्याचा प्रयत्न केल्यानंतर ती होणार नसेल, निवडणुका आम्ही लढवणारे म्हणता येत नाही, तर मग ज्यांना बरोबर घेता येईल त्यांना घेऊन निवडणूक लढवू. जसं यांनी शिवसेनेचा विषय काढला. तर वाक्य कसं आहे, वाक्य राष्ट्रवादीला बरोबर घेऊ नका असं नाही आहे. वाक्य शिवसेनेला काही करून बरोबर घेण्याचा प्रयत्न केला. पण खरं म्हणजे राष्ट्रवादी, RPI, लोकल लेवलला जनसुराचे सगळे बरोबर घ्या. कारण केंद्रात आणि राज्यात सत्तेत तुम्ही एकत्र आहात आणि केंद्रात राज्यात सत्तेमध्ये एकत्र असताना तुम्ही खाली वेगवेगळे लढलात ते सर्वसामान्य माणसाला आवडत नाही. सर्वसामान्य माणसाला आवडत नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात. आज मोठे पक्षप्रवेश 15-16 नगरसेवक, माजी महापौर अजितदा गटात जात आहेत, भाजपमध्ये येत नाहीयेत. मग तुम्ही पुण्यात वेगळं लढताय, हा वेगळी स्ट्रॅटेजीचा भाग आहे का अजित पवारांचे? राष्ट्रवादीला बाजूला मताचं विभाजन करण्याची रणनीती आहे. आमचे प्रवेश मोठमोठे, आम्ही खूप हुशार असल्यामुळे आम्ही आधीच पूर्ण केलेले आहे. भाजपचा निधी चालतो, मुख्यमंत्र्यांचा निधी चालतो, आमदाराचा निधी चालतो, DPDCचा निधी चालतो. मग भाजपचं कमळ घेऊन लढायला इथल्या माजी नगरसेवकांना काय अडचण आहे? निधीची पूर्त तुमच्या येतात 5 वर्ष परत निवडणुकीच्या वेळी विचारला पाहिजे असा प्रश्न आहे, तुम्हाला विचारू. सगळ्यांना दिला होता ना. एकंदरीत जर बघितलं हे जातीचं राजकारण असल्यासारखं वाटतं का? कारण राष्ट्रवादी ज्या ठिकाणी मुस्लिम समाज आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीला दिलं जातं, ज्या ठिकाणी बॅकवर्ड आहे तिथे राष्ट्रवादी दिलं जातं, ज्या ठिकाणी टोटल हिंदू मतदान आहे त्या ठिकाणी भाजपला उभा केलं जातं असं विरोधकांचं म्हणणं आहे.
धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन. मागच्या महानगरपालिकेमध्ये 11 मुस्लिम कॅन्डिडेटना बीजेपीने कमळावर उमेदवारी दिली. त्यातले शेखर इनामदार मला करेक्ट करतील 3 का 4 विजयी पडले. ते असा काही मुस्लिम वोटर आमच्याबरोबर नाही. बिहार आता मोठं उदाहरण आहे. 202 जागा आल्या, ज्या बिहारमध्ये सुद्धा मुस्लिम पर्सेंटेज खूप मोठा आहे. मुसलमानांच्या मनामध्ये वर्षानुवर्ष ही जी भीती निर्माण केली गेली की हे हिंदुत्ववादी आहेत आणि यांच्याबरोबर तुम्ही गेला तर तुमचं नुकसान होईल. शिक्षणाचं प्रमाण वाढत चाललं असतं मुस्लिम समाजामध्ये सुद्धा योग्य काय आणि अयोग्य काय त्याचा भेद करणं हे व्यवस्थित सुरू झालेलं आहे. कारण मुस्लिम वोटर्सना आपली वोट बँक म्हणून वर्षानुवर्ष जे गृहीत धरलं गेलं इंग्लिशमध्ये टेकन फॉर ग्रँटेड केलं, तसं आता मुस्लिम समाज कोणाला टेकन फॉर ग्रँटेड करू देणार नाही. मुस्लिम सॉरी भाजपचे विजयी झालेले उमेदवार सुद्धा राष्ट्रवादीमध्ये आता आज प्रवेश करत आहेत. हां, असं होऊ शकतं, त्याला काय अडचण नाही. तुमच्या महायुतीतल्याच घटक पक्षामध्ये प्रवेश करा. तुम्ही काय भाजपवर नाराज आहेत का? मग एकंदरीतले कामकाज मी तुम्हाला नेहमीच सोपी उदाहरणं सांगत असतो. तसं मगाशी कुटुंबाचं नाही. एका कुटुंबामधला सुद्धा एक मुलगा आईवडिलांनी जन्माला घातला, इथं निधी दिला म्हणतो, जन्माला घातला, मोठा केला, तो आईवडिलांना विचारत नाही आणि वेगळा राहतो बायकोचा आग्रह असल्यामुळे. तर त्यावेळेला आईवडिलांनी भिंतीवर डोकं आपटून जीव द्यायचा नसतो, परिस्थिती स्वीकारून आपलं मार्गक्रमण करायचं असतं. सांगलीचे खासदार विशाल पाटील म्हणाले भाजप हा फसवा पक्ष आहे. 2 वेळा खासदार असलेले खासदारांनी सुद्धा हा पक्ष सोडला. 2 वेळा खासदार झालेले संजय काका पाटील यांनी सुद्धा हा पक्ष फसवेपणाला कंटाळून पक्ष सोडला. महापालिकेला 1 रुपयाचा निधी भाजपनं दिलेला नाही. असं आहे की विशाल पाटील सांगतील ते लोक ऐकणार का प्रत्यक्ष झालेला विकास कोण लोक मतदान करणार हे आता नगरपालिकांचे निकाल लागतील 21ला तेव्हा कळेल. महानगरपालिका निकाल असतील. असं आहे की 2,42,00,000 महिलांना 1,500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणजे त्यातल्या 1.5 कोटी महिलांच्या अकाउंटला त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा रुपये आहेत. ती ताई विशाल पाटलांचा ऐकेल का बीजेपीचा ऐकेल? भाजपला लाडकी बहीणच लाडकी बहीण एक. तुम्हाला जर वेळ असेल तर लाडकी बहीण एक अजून 10 गोष्टी ऐकवतो ना. तो शेतकरी प्रामुख्याने जिल्हा परिषद समोर आहे, तो शेतकरी त्यांची ओट शहरात पण आहेत, मुलं शिकायला असतात. मुंबईत तो शेतकरी वर्षाला 12,000 रुपये सरकार देतं. आम्ही एका 2.5 एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यात परवडलं नाही म्हणून माझ्याकडे काम करतात का. आम्हाला महिन्याला 1,000 रुपये मिळणं याचं महत्त्व माहिती आहे. बियाण्यासाठी सुद्धा हो दादा 500 रुपये द्या किंवा बियाणं आणायचं, खताचं पोतं आणायचं, ते 12,000 रुपये आणि तुम्ही म्हणा तर बंद वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये 7.5 हॉर्सपॉवरच्या खालच्या सगळ्या पंपाची वीज भाव कुठे यादी देता येईल ना. मुलींचं शिक्षण भाव माहिती देता येईल. त्यामुळे तुम्ही एका वाक्यात प्रश्न विचारला, मी एका वाक्यात उत्तर दिलं. लोक विशाल पाटीलचं ऐकतील की या सगळ्या सवलती मिळतात म्हणून मोदींचं ऐकतील आणि देवेंद्र ऐकतील. मुंबईमध्ये लाडक्या बहीण योजनेमुळे तुम्ही शेतकऱ्याच्या योजना सांगितल्या या सगळ्या ठप्प आहेत जिल्ह्यात. गेल्या 6 महिन्यात 1 रुपये आले. कुठली योजना ठप नाही, त्यातही नमो शेतकऱ्याची नमो कुठली योजना ठप नाही. एक 15 दिवसापूर्वीचा केंद्राचा हप्ता हा शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला. तुमची जी 100% मुलींची PMAF ही EWS म्हणजे आर्थिक मागासाची तर 100% जमा झाली. कारण वीज मंत्री आहे, छात्रपणे सांगेल. OBCची काही प्रमाणात राहिली आहे, SC STची काही प्रमाणात राहिलेली आहे, परंतु ते व्हेरिफिकेशनशी जोडलेलं असतं. त्यामुळे कुठलीही योजना ही पैशाअभावी आणि लाडकी बहीण सगळ्यांना लाडकी बहीण हे एक समाजातल्या महिलांचा कॉन्फिडन्स वाढवणार. आता तुम्हाला माहिती आहे का की त्याला आता एक नवीन मॉड्यूल म्हणजे देवेंद्र जोडत आहे, ज्याच्यामध्ये 1 लाखापर्यंत कर्ज दिलं विदाउट मॉर्गेज मिळेल. कारण गव्हर्नमेंट गॅरंटी असेल तर मग 1,500 रुपये अकाउंट ट्राय पार्टी एग्रीमेंट होईल आणि 1ही रुपयाची गारवट न देता तिला 1 लाख रुपये मिळाले. ती व्यवसाय करेल, त्यातून तो जो शब्द आला की ती लखपती व्हावी. लखपती दिदी नावाचा शब्द 3 कोटी लखपती दिदी लक्षात झाले. महाराष्ट्रामध्ये ते 1 कोटी करण्याचा प्रयत्न. त्याच्यामध्ये या 1 लाखाचा हप्ता डायरेक्ट 1,500मधून जाणार. आता आमची दिदी कशाला मतदान काँग्रेसला आणि विशाल पाटलाला करेल.
चला दादा, माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद राजीनामा घेतलेला आहे. त्यांची एन्जिओग्राफी सुद्धा झालेली आहे, पण पोलीस अजून त्या ठिकाणी बसून आहेत, पण अजून पोलीस त्यांना ताब्यात घेतलेली नाही. असं माहित नाही मला. उमेदवारांची यादी कधी जाहीर सकाळपासून पहाटे 5:30ला उतरल्यापासून गाडीत गाडी करून उतरलो आणि जो भेटायला लागलो. तुम्हाला जेवढा तुमचा व्यवसाय असल्यामुळे वेळ आहे. काय झालं कोकट, काय झालं कोकट, तुमचं मला काही नाही. आता बघतो गाडी. दादा यादी कधी जाहीर होणार दादा? यादी. उमेदवारांची यादी कधी? उमेदवारांची यादी घोषित करण्याची तारीख ठरवण्यात पॉईंट नसल्याचं कारण आमची एक शास्त्रोक्त सायंटिफिक प्रक्रिया असते. या प्रक्रियेमध्ये लोकांनी अर्ज भरले, इंटरव्ह्यू झाले, सर्वे लागेल. उद्या सर्वे येईल. शिवसेनेवर बसणं चालू आहे, इकडे RPIवर बसणं चालू आहे, जनतेवर बसणं चालू आहे. या सगळ्यातून एक 60-70% जागा तर लवकर घोषित व्हायला पाहिजे. एक 30-35% जागा ह्या इफ्स अँड बट मध्ये जर तर रूटमध्ये अडकलेल्या असतात. होईल 23ला मला उमेदवार बनायचं स्टार्टिंग आहे, 30पर्यंत जातं. आणि आमच्याकडे बूथ प्रमुख, केंद्र प्रमुख, आरोग्य शिबिरं इतकं सगळं चालू आहे की आमची BJP नावाची वोट बँक क्रिएटच झाली. तर त्याला फक्त उमेदवार जोडायचं, बस बाकी काही करायचं नाही. तुम्ही उभं राहिलं तरी विजय होणार. दादा सांग